आपण पाहत आहात प्रारब्ध युग. पालघर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसादरम्यान मानवतेचं आणि धाडसाचं एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे. केळवे रोड येथील हनुमानपाडा परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर महिलेची घराचा दरवाजा स्ट्रेचर म्हणून वापर करत सुटका करण्यात आली. आशा सेविका, समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसी प्रयत्नांमुळे या महिलेची वेळेत रुग्णालयात नेऊन सुरक्षित प्रसूती करण्यात आली. विशेष म्हणजे या मातेने गोंडस मुलाला जन्म दिला असून माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. केळवे रोड येथील हनुमानपाडा परिसरातील प्रियंका रवी यादव यांना अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. मात्र परिसरात छातीभर पाणी साचल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कोणतेही वाहन त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नव्हते. अशा गंभीर परिस्थितीत आशा सेविका दिव्या खरत, समाजसेवक चेतन गावट आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रसंगावधान राखत एका घराचा दरवाजा काढून त्याचं तात्पुरतं स्ट्रेचर तयार केलं. त्याच्यावर प्रियंका यांना झोपून पथकाने छातीभर पाण्यातून जीवाची पर्वा न करता त्यांना सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर प्रियंका यादव यांना तातडीने सफाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू करत सुरक्षित प्रसूती केली आणि प्रियंका यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या माता आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून या धाडसी बचाव मोहिमेबद्दल आशा सेविका दिव्या खरत, समाजसेवक चेतन गावट आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुराच्या संकटातही माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या या देवदूतांनी 2 जीव वाचवून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे. नमस्कार, मी दिव्या हरीश्वर घरत. मी मायखोप भिनारपाडा इथे राहते आणि माहीम PSC अंडर मी मायखोप भुईरपाडा उपकेंद्र येथे मी आशा कार्यकर्ती म्हणून काम करते. काल माझी ANC म्हणजेच गरोदर माता, तिला मला हॉस्पिटलला न्यायचं होतं पालघर आरेशला. पण सकाळी मी तिला 8:30 वाजता कॉल केला तेव्हा तिचा कॉल लागला नाही. तिचा कॉल बंद दाखवत होता मला. तेव्हा पाऊस पण भरपूर होता आणि वाराही सुटला होता. तेव्हा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपण एक काम करूया, तिचा कॉल लागत नाही आहे आणि तिची ह्या महिन्याची ड्यू आहे, तर आपण तिच्या घरी जाऊन बघता का. तर माझ्या मिस्टरांना मी सोबत घेतलं आणि मी सरळ मायखोप हनुमानपाडा ह्या पाड्यामध्ये गेली. तिथे मी तिच्या घराजवळ गेली तेव्हा तिच्या घराजवळचा जे दृश्य पाहितलं ते पाहून मी अगदी थक्क झाला, कारण चारी बाजूने पाणी वाहत होतं. जाण्यासाठी पर्यायी मार्ग दिसत नव्हता, कारण पाणी अगदी छातीपर्यंत पाणी होतं. मग मी तिथे असंच विचार करत असताना मला चेतन सरांनी विचारलं, मॅडम काय झालं, कसं विचार करता. तेव्हा मी सांगितलं की सर माझी ANC आहे मध्ये, मला तिला बाहेर काढायचं आहे. तिला कसं पण करून मला बाहेर काढून द्या, मी तिला नंतरचं मी सर्व मॅनेज करते. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, आपण काढूया तिला बाहेर, सुखरूप बाहेर काढूया. मग आम्ही पाण्याचा अंदाज घेता घेता आम्ही जात होतो, पण पाण्याचा लोड भरपूर होता. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ना आमच्या घराच्या मागच्या दारातून या, तिथे पाण्याचा लोड कमी आहे. मग आणि ते ह्या बाजूने गेले. मग मी त्यांच्या मागच्या दारातून निघाले आणि तिकडनं त्यांनी मला सपोर्ट करून त्या गरोदर मातेच्या घरामध्ये नेलं. तिथे मी गेली असता ती मला पाहून अगदी रडायलाच लागली. मग मी तिला सांगितलं आता मी आले, तू अजिबात घाबरू नको. मग तिला मी विचारलं तू काही खाल्लं का, काही नाश्ता वगैरे केला का. तेव्हा ती काही बोलली नाही, थोडा दर्द हो रहा है मुझे. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी चेतन सरांना सांगितलं हिला चहा बिस्किट नाही तर काहीतरी नाश्ता आणून दे. मग त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, तुला जे काय लागेल ना ते तू फक्त सांग, आम्ही तुला आणून देतो. मग मी त्यांना सांगितलं आधी तर मला चहा बिस्किट आणून द्या आणि नंतर मला BP ऑपरेटर लागेल, म्हणजे BP मशीन. मग मी त्यांना सांगितलं की माझे मिस्टर आहेत तिथे बाजूला, त्यांना फक्त एवढंच सांगा की अंगणवाडी कार्यकर्ती आहे, तिच्याकडून गेटची चावी घ्या आणि उपकेंद्रात जा आणि उपकेंद्रात जाऊन आपलं BP मशीन घेऊन या. मग माझे मिस्टर BP मशीन घेऊन आले. त्याच्यानंतर मी त्या मातीचं BP चेक केलं. त्या मातीचं BP चेक केलं असताना तिचं BP 120/60 असं आलं, म्हणजे BP नॉर्मल होतं. त्यानंतर मी तिला खाली उतरवलं आणि त्यांनी मला मदत केली खाली उतरवायला. आणि मग तिथे खाली चेतन सर आणि त्यांची टीम होतीच. मग आम्ही तिला खाली उतरवलं. त्यांनी सगळी स्ट्रेचर नव्हतं मग त्यांनी दरवाजाची अरेंजमेंट केली. त्या दरवाजावर आम्ही त्या ANC म्हणजे गरोदर मातेला ठेवलं आणि मग त्यांनी सुखरूप मला त्या मातेला बाहेर काढून दिलं. बाहेर काढल्यानंतर पण त्यांनी मला विचारलं आणखीन काय मदत हवी का. तेव्हा मी त्यांना सांगितलं की फक्त आता ह्या मातेला फक्त मला उपकेंद्रापर्यंत नेऊन द्या,
बस तेवढं करा. मग त्यांनी आम्हाला कसलाही विचार न करता लगेच गाडी घेतली त्यांची आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून उपकेंद्रात नेऊन सोडलं. मग आम्ही त्या मातेला उपकेंद्रात नेऊन बसवलं. त्याच्यानंतर तिचे पूर्ण कपडे ओले झाले होते, तिला कपडे चेंज करायला लावले. पुन्हा तिचं BP चेक केलं, तेव्हा पण BP तिचं नॉर्मल आलं. त्याच्यानंतर मग सिस्टर पूर होता, त्याच्या पुराच्या पाण्यामुळे सिस्टर येऊ शकत नव्हत्या, पण सिस्टरांचे कॉन्टॅक्ट चालू होते. कॉलवर कॉल त्या करत होत्या आणि ANC माहिती घेत होत्या. नंतर मग आमच्या BF मी कॉल केलेला, त्या लगेच निघून आल्या, त्या सबसेंटरला आल्या. मग आम्ही पंकज पाटील म्हणून यांची मिसेस सोनल पाटील ही कांता हॉस्पिटलला नर्स म्हणून काम करते, तिला बोलवलं. ती पण आमच्या एका कॉलवर आली. मग तिला आम्ही सांगितलं की फक्त आम्हाला तिचे बाळाचे ठोके, ANCच्या बाळाचे ठोके आणि तिची PV करून सांगा की काय कंडिशन आहे. मग त्यांनी PV केलं, तेव्हा ती गरोदर माता वन फिंगर टाईट होती आणि बाळाचे ठोके व्यवस्थित होते. पुन्हा आम्ही BP पण चेक केलं, तेव्हा पण BP नॉर्मल होतं. मग ते चेक केल्यानंतर त्या सिस्टर थोडा वेळ थांबल्या आमच्यासोबत आणि मग निघून गेल्या. त्याच्यानंतर अंगणवाडी कार्यकर्ती रेश्मा किनी, वर्षा पाटील आमच्या BF आणि आम्ही सतत त्या पेशंटसोबत होतो. आम्ही मातेला जेव्हा प्रसूतीसाठी नेलं तेव्हा तिकडच्या सिस्टरांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला लगेच मध्ये घेतलं. त्यांनी मातेला मध्ये घेतलं, त्यांनी चेक केलं, तर त्या बोलल्या अजून वेळ आहे. मग त्याच्यानंतर मग आम्ही तिला झोपवलं आणि तिला सांगितलं तू आता आराम कर, जेव्हा तुला मोठा कळा येतील तेव्हा आपण मग पुढची प्रोसेस करूया. मग त्याच्यानंतर मग माता झोपत नव्हती, मग ती फक्त फिरत होती. मग त्यानंतर आम्ही तिला जसे वेळ गेले तशा तिच्या कळा वाढत गेल्या. 3 वाजून 57 मिनिटांनी डिलेवरी झाली. डिलेवरी अगदी सुखरूप झाली. बाळ 2 किलो 500 ग्रॅमचं होतं आणि माता पण व्यवस्थित आहे आणि बाळ पण व्यवस्थित.